लोकसभेला 46% स्ट्राईक रेट असलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जूनला साजरा होत आहे। मुंबईच्या वरळी डोम या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता हा साजरा केला जाईल आणि त्याचे बॅनर्स पोस्टर्स सध्या संपूर्ण मुंबईभर लावण्यात येत आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। मी सध्या मुंबईच्या बँड्रा वर्ली सिलिंग परिसरात आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वाघाचे डोळे असलेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही हात करून जनतेला बोलतानाचा हा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाघानं वाघासारखं वागावं, भगवा आहे रक्त गर्वानं सांगावं असा जो आशय आहे तो सुद्धा या बॅनरवर आहे। शिवसेनेचा धनुष्यबाण दिसतोय आणि त्यासोबतच वाघाचे जे डोळे आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे जे डोळे आहेत ते एकच आहेत असं सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो या बॅनरच्या माध्यमातून झाला आहे का अशी चर्चा जी आहे ती आता या निमित्ताने रंगू लागलेली। आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत आक्रमक पद्धतीने विधानसभेला देखील सामोरे जातील अशी चर्चा सुरू असताना या 58व्या वर्धापन दिनी नेमकं कुणाकुणावरती ते सरसंधान साधणार आहेत आणि त्यांच्या धनुष्यबाणाच्या पातावर कोणकोणते नेते असणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।